आपण 10वीचा काय करणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर बघणार आहे. उद्या आपली एक्झाम आहे. किती मार्क्सला हा चॅप्टर आहे? 14 मार्क्सला चॅप्टर आहे. किती विथ ऑप्शन्स? किती मार्क्स? 14 मार्क्सला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे, मी काय म्हणतो, आपल्याला जर जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर काय लागतं साहेब? कॉन्फिडन्स. आणि मॅथ्स मध्ये जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर काय लागतात? फॉर्म्युले लागते. तर मी पहिल्यांदा काय केलेले, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो चॅप्टर आहे त्याचे इम्पॉर्टंट काय थेरी किंवा फॉर्म्युले आहेत ना ते इथं राईट डाऊन केलेले आहेत. तर तुम्ही पण हे राईट डाऊन करा, नंतरच अभ्यासाला सुरुवात करा. ते फॉर्म्युले 4-5 फॉर्म्युले आहेत, ते काय करायचे तुम्ही लर्न करायचे आणि मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. आता बघा, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म कसा असतो? ax² + bx + c = 0. हा काय झाला? स्टँडर्ड फॉर्म झाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आता मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या टाइपचे जर इक्वेशन दिले ax² + bx + c = 0, तर त्याला सॉल्व्ह करण्याच्या मेथड म्हणजे व्हेरिएबल x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर 3 मेथड आहेत. त्या आपल्याला एक कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड ह्या वर्षी अभ्यासातून आपल्याला काय केलेले, स्किप केलेले. फक्त 2च मेथड आपल्याला आता शिकायचे. ते काय? फॅक्टरायझेशन मेथड, त्यालाच म्हणलं जातं स्प्लिटिंग द मिडल टर्म. आणि सेकंड मेथड आहे युजिंग द क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. खूप सिंपल आहे, एक फॉर्म्युला आहे इथं दिलेला. आता इथं क्वाड्रॅटिक फॉर्म्युला x = -b ± सर्ड मध्ये b² - 4ac/2a. हा जो फॉर्म्युला आहे ना क्वाड्रॅटिक फॉर्म्युला म्हणलं जातं. आपण काय करायचं, दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ते काय करायचं, स्टँडर्ड फॉर्मशी इक्वेट करून a b c च्या व्हॅल्यू काढायच्या आणि x = फॉर्म्युला जर पुट केलं तर आपल्याला डायरेक्ट काय मिळतं, x ची व्हॅल्यू मिळते. ऍक्च्युअली आपण जे x ची व्हॅल्यू काढतो ना त्याला म्हणलं जातं फाइंडिंग द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, जी व्हॅल्यू हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करते व्हेरिएबल x ची व्हॅल्यू, त्याला म्हणलं जातं रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंतर b² - 4ac is called discriminant of the quadratic equation and it is denoted by delta. हे b² - ही जी व्हॅल्यू आहे इथं b² - 4ac हे जर आपण सेपरेट काढली तर त्याला काय म्हणलं जातं, डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि ते काय केलं जातं, ग्रीक लेटर ह्या डेल्टाने दाखवलं जातं, ट्रायंगल सारखं. समजलं? डेल्टा काय होतं मग b² - 4ac. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपले 2 मार्क्सचा 1 मार्क्सचा क्वेश्चन विचारू शकते, फाइंड द रूट नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर मी इथे एक टेबल दिलेला आहे, हा टेबल रन करायचा आपल्याला, नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय करायचं, इकडे व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट आपण काय करणार, त्या डेल्टाची व्हॅल्यू काढणार आहे त्या फॉर्म्युले b² - 4ac. आणि त्या व्हॅल्यू समजा कशा येतील, एक तर ग्रेटर दॅन 0 येतील म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतील, किंवा = 0 येईल, नंतर काय येईल लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यूज येतील. त्याच्यावर आपल्याला नेचर ऑफ द रूट्स कळतं की कसं आहे नेचर ऑफ द रूट्स. तर डेल्टाची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली तर रूट्स कसे आहेत म्हणायचे, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. तर रूट्स जे आहेत ते रिअल असणार आहेत, अनइक्वल दोन्ही वेगवेगळे असणार आहेत. पण जर डेल्टाची व्हॅल्यू हा जो डेल्टा आहे b² - 4ac ह्याची जर व्हॅल्यू = 0 आली तर आपण काय म्हणणार आहे, रूट्स आर रिअल अँड इक्वल. दोन्ही पण व्हॅल्यू सेमच येणार आहेत आपल्याला x च्या. समजलं? आणि डेल्टाची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर नो रिअल रूट्स. तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला भेटत नाही. नो रिअल रूट्स, त्याला इक्वेशनचं सोल्युशनच भेटत नाही. समजलं? कधी जर डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन काय आली तर 0 आली. समजलं? आता when 2 roots of quadratic equation are given then quadratic equation can be obtained. आता कधी कधी काय होतं, आपल्याला हे दिले जातं क्वाड्रॅटिक इक्वेशन, ह्याच्यावरून रूट्स फाइंड आउट करायचे असतात. आणि कधी कधी काय केलं, रूट्स दिले जातात, आपल्याला काय करायचं असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. खूप सिंपल आहे. आता द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर, जर अल्फा आणि बीटा हे जर 2 रूट्स असतील म्हणजे सोल्युशन असतील दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, तर फॉर्म्युला काय असतो, x² - अल्फा + बीटा मध्ये इथं काय करायचं, ॲडिशन ऑफ द रूट्स करायचं, इनटू काय करायचं x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ द रूट्स. म्हणजे मी मिडलला काय करायचं, सम ऑफ द रूट्स, आणि एंडिंगला काय करायचं इथं प्रोडक्ट ऑफ द रूट्स. इथं मायनस साइनने विसरायचं नसतं काय, x² - राउंड ब्रॅकेट मध्ये अल्फा + बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. ह्याच्यावरून काय करू शकतो आपण, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. समजलं? आता इफ अल्फा and बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, जर उलट तुम्हाला आता जर विचारलं व्हॉट इज द सम ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन,
जर हे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याचे रूट्स जर आपल्याला माहित असतील किंवा त्याचं सम काढायचं, सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स, तर हे अल्फा आणि बीटा, अल्फा प्लस बीटा म्हणजे काय रे, सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मायनस बी अपॉन ए. दिलेले ह्याच्यावर इथलं बी ची व्हॅल्यू तर मायनस बी अपॉन इथली ए ची व्हॅल्यू ठेवली की आपल्याला काय कळतं, सम ऑफ द रूट्स. आणि सेकंड काय आहे, प्रोडक्ट ऑफ द रूट्स, काय फॉर्म्युला आहे, सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू इथली पुट करायची वरी आणि इथली ए ची व्हॅल्यू काय करायची खाली, तर आपल्याला काय कळतं, प्रोडक्ट ऑफ द रूट्स. समजलं सही, सम ऑफ द रूट्स कुठला फॉर्म्युला आहे, मायनस बी अपॉन ए आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय येतं, सी अपॉन ए. समजलं, हे सगळे काय फॉर्म्युले समजते का नाही, खूप सिंपल आहे. तुम्ही काय करायचे, फॉर्म्युले राईट डाऊन करायचे आणि नंतर काय करायचं, आपण प्रत्येक जे आहे त्याचे फॉर्म्युले तर प्रत्येक टाईपचा एक एक काय करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही पण ह्याची प्रॅक्टिस करा, हे फॉर्म्युले चांगले लर्न करा. तुम्हाला हा जो चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे, 14 मार्क्सला आहे, तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. आता बघा, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो चॅप्टर आहे 14 मार्क्सला आहे विथ ऑप्शन. आपण त्यातले काय करणार आहेत, जे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. आता पहिल्यांदा काय करतो आपण, एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये हे ह्या टाईपचे क्वेश्चन विचारतात. 4 क्वेश्चन्स असतात आपल्याला 4 मार्क्सला, त्याच्यामध्ये ह्यातला एखादा क्वेश्चन ह्या टाईपचा येऊ शकतो. आता पहिला काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि त्याचे आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. समजलं, तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलं की त्याचा स्टँडर्ड फॉर्म कसा असतो, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा काय असतो, स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे x ची जे हायेस्ट पॉवर आहे ते किती पाहिजे असते, 2 पाहिजे, त्याला क्वाड्रॅटिक म्हणायचं. जर x ची व्हेरिएबलची जर हायेस्ट पॉवर 1 असेल तर त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन, आणि जर व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 3 असेल तर त्याला काय म्हणायचं, क्यूबिक इक्वेशन म्हणायचं. आता आपण इथं पाहू शकतो, हे x कधी पण असं डिनॉमिनेटरला त्याची पॉवर फ्रॅक्शन मध्ये चालत नाही, म्हणजे निगेटिव्ह पॉवर चालत नाही. समजलं, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. आता इथं आपण पाहू शकतो यांची मॅक्सिमम पॉवर किती आहे, तर 1 आहे, काय नाही म्हणजे किती यांची पॉवर आहे, तर 1 पॉवर आहे, तर काय नाही म्हणजे, तर ते झाले लिनियर इक्वेशन. आता इथे x स्क्वेअर डिवाइड करतं, इकडे जाऊन काय करणार, मल्टिप्लाय करणार, x इंटू x स्क्वेअर किती येतं, x क्यूब होतं, आणि हे इक्वेशन कसलं बनतं, क्यूबिक इक्वेशन बनतं. तर आपलं काय होतं, इथं हे जे दिलेलं आहे आपण जर ब्रॅकेटमध्ये जर मल्टिप्लाय केलं x ने इथं, तर काय होतं, हे x स्क्वेअर आणि x ने 5 ला केलं तर प्लस 5x, आणि ते प्लस 4 इकडे ट्रान्सफर केलं तर हे काय होतं, मायनस 4 इज इक्वल टू 0. तर आपलं काय होतं, बी ऑप्शन हा राईट आहे. तर तुम्ही शेवटी काय करायचं आहे, तुम्हाला जर समजलं तर बी ऑप्शन लिहायचा आणि त्याचा आन्सर किती आहे ते इथं राईट डाऊन करायचं. शेवटी x प्लस 5 इज इक्वल टू किती 4, अशा प्रकारे लिहायचं. हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे. तुमचा आन्सर आल्यानंतर शेवटी काय करायचं, बी ऑप्शन त्याचा जे आन्सर आहे ते लिहायचं. समजलं. आता सेकंड काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन रीड करताना नीट रीड करायचं. आपल्याला विचारले नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, खालच्या दिलेल्या 4 ऑप्शन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलं नाहीये. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठले आहेत ते फाइंड आउट करायचं. मग आता x स्क्वेअर इज इक्वल टू 4x आहे क्वाड्रॅटिक, तर आहे x ची पॉवर हायेस्ट पॉवर किती आहे 2, म्हणजे ते आहे 2x मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. आता हे जर आपण सोडवलं तर हे काय होतं, मायनस x स्क्वेअर पलीकडे गेलं तर हे 2x इज इक्वल टू हे x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 5 होतं. समजलं. मग x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किती येतं, 2x स्क्वेअर प्लस 5. आता हे 2x जे आहे ते पलीकडे पाठवलं तर मायनस होतं. समजलं. तर डायरेक्ट काय लिहायचं आपण, 2x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. आपण काय केलं, 2x प्लस होतं तिकडे पाठवलं तर काय होतं, मायनस होतं. मग आपल्याला काय मिळतं, 2x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण का x ची व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. पण आपण इथं जर बघितलं ना, आता इथे हे प्लस x स्क्वेअरला हे काढलं, हे प्लस x स्क्वेअर काय होतं, कट होतं. आपण जर हे प्लस x स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर केलं तर मायनस x स्क्वेअर होतं, प्लस x स्क्वेअरला मायनस x स्क्वेअर काय होतं, कट होतं. आता इथं बघितलं तर 4x इज इक्वल टू 11च राहिले. x ची हायेस्ट पॉवर इथं किती आहे, 1 आहे. किती आहे, काय नाही म्हणजे इथं 1 पॉवर असते. तर हे झालं लिनियर इक्वेशन, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आन्सर काय लिहायचं, तुम्ही इथे ए लिहायचं ऑप्शन, आणि काय करायचं ते हायेस्ट लिहून काढायचं, x स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 11 प्लस x स्क्वेअर. म्हणजे हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, असा ऑप्शन लिहायचा. तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. तुम्ही डायरेक्ट आन्सर पण लिहू शकता जर तुम्हाला माहित असलं. जर नसेल माहित तर असं सोडून नंतर काय करायचं, आन्सर लिहायचे. आता नेक्स्ट क्वेश्चन खूप सिंपल आहे.
For the quadratic equation x square plus 10x minus 7 is equal to 0, the values of the a, b, c. आपल्याला a, b, c च्या व्हॅल्यू तर दिलेले इक्वेशन आहे ना, तर स्टँडर्ड फॉर्म से इक्वेट करायचं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला काय करायचं ह्याच्यासोबत इक्वेट करायचं. तर बघू शकतो x स्क्वेअरचा कोएफिशिएंट इथे किती आहे a. इथे x स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे किती असतो 1 असतो. म्हणजे आपल्याला काय झालं याची व्हॅल्यू किती आली इथं 1. b चा x चा कोएफिशिएंट b आहे, इथे x चा कोएफिशिएंट किती आहे 10 आहे, मग इथं b ची व्हॅल्यू किती आली 10. आता इथं c म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, इथं कॉन्स्टंट टर्म किती आहे 7 आहे, पण तिथलं साइन विसरायचं नाही, साइन घ्यायला. आता c ची व्हॅल्यू किती आली मग इथं -7. सही समजतंय का? मग आता हा ऑप्शन असणार कुठे आहे a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 10 आणि c इज इक्वल टू -7. सही इथं आहे का सी ऑप्शन. तर तुम्ही काय करायचं त्या शेवटी आन्सर म्हणून काय करायचं सी ऑप्शन लिहायचं आणि इथं लिहायचं व्हॅल्यू a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 10 c इज इक्वल टू किती लिहायचं -7. समजलं असं लिहायचं. आता इफ वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. इफ वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन kx स्क्वेअर प्लस 2x मायनस 8 इज इक्वल टू 0 इज -2. म्हणजे ह्या इक्वेशनचा एक रूट काय आहे -2 आहे. म्हणजे हे -2 इथं जर पुट केलं तर हे सॅटिस्फाय करतं व्हॅल्यू असं त्यांचं म्हणणं आहे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k. आपल्याला काय करायचं सही k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आपण काय करू दिलेल्या इक्वेशन मध्ये k ची व्हॅल्यू ठेवायची, x ची -2 ठेवायची. देअरफॉर काय करायचं ते दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ आपण kx स्क्वेअर प्लस 2x मायनस 8 इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये काय पुट करायचं x इज इक्वल टू -2 पुट करायचं. देअरफॉर आपल्याला काय मिळतं k राउंड ब्रॅकेट मध्ये -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 राउंड ब्रॅकेट मध्ये -2 x ची व्हॅल्यू -2 ठेवायची आणि -8 इज इक्वल टू 0. आता काय होतं इथं k राउंड ब्रॅकेट मध्ये 4 होतो, -2 चा स्क्वेअर किती होतो 4 येतो. हे 2 चा काय होतं -4 होतं, प्लस मायनस मायनस येतं, हे -8 इज इक्वल टू 0. आता हे काय होतं -4 -8 किती होतं -12 होतं. देअरफॉर आणि 4 इंटू k इंटू 4 किती येतं 4k येतं. आता इथे येतं 4k इज इक्वल टू हे -4 -8 किती येतं इथं बरं लिहू आपण हे -12 इज इक्वल टू 0. देअरफॉर साई काय येतं 4k इज इक्वल टू हे -12 तिकडे शिफ्ट केले की काय होतं मायनसचं प्लस होतं आणि देअरफॉर k इज इक्वल टू हे 4 इथं मल्टिप्लाय करते इकडे जाऊन डिवाइड करा बरोबर आहे. मग काय येतं 12 जर 4 ने डिवाइड केले की 3 आन्सर येतो. 4 3 जा 12. k ची व्हॅल्यू किती आलेली 3 आली. तो ऑप्शन आहे का तर इथं काय आहे हा बी ऑप्शन आहे. तर शेवटी काय करायचं तुम्हाला इथे लिहायचं बी ऑप्शन आहे आणि त्याचा आन्सर किती आलेलं आहे ते इथे लिहायचं. तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. समजलं. अशा प्रकारे MCQ चे क्वेश्चन आहेत 1 मार्कचे खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जे काय करा प्रॅक्टिस करा. आता आपण 2 मार्कचे काय करणार आहेत क्वेश्चन पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन काय फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if x is equal to 3 is the root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. आता x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे रूट आहे x is equal to 3 आणि आपल्याला काय करायचे k ची फाइंड आउट व्हॅल्यू काय करायचे फाइंड आउट करायचे. तर काय म्हणायचं x is equal to 3 is a root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. जसं दिलंय तसंच लिहायचं पहिलं सेंटेन्स x is equal to 3 is a root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. आणि जे इक्वेशन आहे त्याला काय म्हणायचं फर्स्ट नंबर म्हणायचं. आता काय करायचं जर x is equal to 3 जर रूट असेल तर ती जी व्हॅल्यू आहे ती काय करत असते हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असते. म्हणजे आपल्याला याच्या जागी किती व्हॅल्यू पुट करायची आता 3 व्हॅल्यू पुट करायची दिलेली. सबस्टिट्यूट म्हणायचं x is equal to 3 इन इक्वेशन याला काय करायचं फर्स्ट नंबर इक्वेशन द्यायचं इन इक्वेशन 1. जिथे जिथे x असेल तिथे किती व्हॅल्यू पुट करायची 3 k 3 x चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस 10 into x x ची व्हॅल्यू किती पुट करायची 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता काय करायचं 3 चा स्क्वेअर किती येतो 9 9 into k 9k मायनस 10 3 चा किती झालं 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हे 9k मायनस 30 प्लस 3 प्लस मायनस काय होतं सबट्रॅक्शन होते मायनस होतं आणि काय करायचं 30 मायनस 3 केलं तर किती आलं 27 पण बिगर नंबरचं साइन द्यायचं म्हणून काय दिलं मायनस. आता -27 आहे जर राईट साइडला शिफ्ट केलं तर मायनसचं काय होतं प्लस
9k इज इक्वल टू किती आलं 27. आता इथं 9 मल्टिप्लाय करते इकडे जाऊन 27 ला काय करा डिवाइड. मग 27 ला जर 9 ने डिवाइड केलं तर k इज इक्वल टू किती आलं 3 आलं. म्हणून फायनल बनायचं देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ k इज 3. समजलं. आता आपण काय करू सेकंड एक्झाम्पल बघू. क्वेश्चन नंबर 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. आपल्याला फॉर्म्युला तर माहितीच आहे. फॉर द क्वाड्रेटिक इक्वेशन x² + 7x - 1 = 0. आता उद्याच्याला 100% हा इक्वेशन विचारणारच आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा नेचर ऑफ द रूट्स काय आहे. तर काय करायचं सोल्युशन कंपेअरिंग दिलेले जे इक्वेशन आहे x² + 7x - 1 = 0. कंपेअरिंग म्हणायचं दिलेले इक्वेशन x² + 7x - 1 = 0 विथ आपले जे स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. हे स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशनशी काय करायचं कंपेअर करायचं. तर आता इथे x² चा कोएफिशियंट a आहे. इथे x² चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे. म्हणजे a = किती लिहिलं 1. आता इथे x चा कोएफिशियंट b आहे. इथे x चा कोएफिशियंट किती आहे 7. म्हणून b = काय म्हणायचं 7. आणि आता इथे कॉन्स्टंट टर्म c आहे. इथे किती आहे -1. साइन घ्यायचं विसरायचं नाही. मग c = किती आलं इथं -1. आता द डिस्क्रिमिनंट डेल्टा = काय फॉर्म्युला असतो b² - 4ac. b² - 4ac. मग आता इथं काय करायचं b ची व्हॅल्यू किती आहे 7. b चा स्क्वेअर असल्यामुळे 7 चा स्क्वेअर - 4 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे -1. ते काय करायचे राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहिलेले आहे. त्यांच्यात मल्टिप्लिकेशन असतं. आता 7 चा स्क्वेअर किती येतो 49. हे मायनस जे साइन आहे मिळायचं त्या तसंच आपण राईट डाऊन केलेलं आहे. आता 4 1 = 4 आणि 4 × -1 किती आन्सर येतं -4. ते राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहिलं. आता हे मायनस मायनस काय होतं प्लस होतं. मग 49 + 4. देअरफॉर डेल्टा = किती 49 + 4 किती आलं 53. शेवटी काय म्हणायचं द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट इज 53. खूप सिंपल आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. उद्याच्या 2 मार्क्सचा एक एक्झाम्पल येणारच आहे. डेल्टा = b² - 4ac. तुम्हाला असं काय करता आलं पाहिजे कंपेअर करता आलं पाहिजे स्टँडर्ड फॉर्मशी. आणि त्यानंतर ह्या काय करायचं व्हॅल्यू पुट करून सिंपल आपल्याला डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट इज असं फायनल आन्सर लिहायचं 53. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता इथं 2 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पल हे 2 मार्क्स आहे. आता काय करायचं फॅक्टरायझेशन मेथड त्यालाच काय म्हणलं जातं स्प्लिटिंग द मिडल टर्म. आपल्याला काय करायचे स्प्लिट करायचे मिडल टर्म. कसे स्प्लिट करायचे तर इकडे आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 15 पाहिजे. तर आता इथं आपण शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायचं साईडला मल्टी किती पाहिजे 15. आणि हे तुम्ही पेन्सिलने लिहू शकता एक्झाम मध्ये. आणि इथं सम किती पाहिजे सम पाहिजे 8. इथं मिडलला सम असतं आणि इकडे काय असतं मल्टी. मग तुम्हाला असे 2 नंबर फाइंड आउट करायचे असते ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 15 आहे आणि त्या दोन्ही नंबरची सम किती आहे 8 आहे. तर असं कुठले 2 नंबर येतील तर 5 3 जा किती येतं 5 3 जा 15. आपण काय करायचं जनरली 2 पासून सुरुवात करायची. आता 15 चं मल्टिप्लिकेशन 2 च्या टेबल मध्ये जर 15 येत नाही मग 3 बघायचं 3 5 जा 15 आणि 3 आणि 5 ची ॲडिशन किती येते 8 येते. समजते साई. मग इथं काय करायचं साई 3, 5 हे 2 नंबर आले. आता मल्टिप्लिकेशन पण पॉझिटिव्ह आहे सम पण कसे आहे पॉझिटिव्ह. म्हणजे दोन्ही नंबरचे साइन कसे असणार पॉझिटिव्ह. समजलं. आता मग काय करायचं x² देअरफॉर म्हणायचं x² प्लस काय करायचं इथं लिहायचं कुठला पण नंबर आधी लिहिला तर काय फरक पडत नाही. 3x + 5x + 15 = 0. केले का आपण मिडल टर्म स्प्लिट 3x + 5x 8x आलं. समजलं का नाही. आणि आता काय करायचं पहिल्या दोघांना अंडरलाईन करायचं. सेकंडला फर्स्ट 2 टर्मला अंडरलाईन आणि नंतर जर 2 टर्मला अंडरलाईन केली काय कॉमन निघतो x. बरोबर आहे. ह्या फर्स्ट 2 टर्म मधून काय कॉमन निघतो x. मग x² मधून x कॉमन राहिला तर काढला तर खाली किती राहतं x. नंतर प्लस दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे तर पॉझिटिव्ह 3x मधून जर x कॉमन काढला तर खाली काय राहील 3. समजलं. आता इथं मिडलला जे साइन असतं ना त्या आधीच तेच साइन इथं द्यायचं. समजलं. आता 5x + 15 याच्यामधून काय कॉमन निघतो 5 निघतो. किती निघतो 5. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये 5x मधून 5 कॉमन काढला तर खाली काय राहतं फक्त x प्लस दोघं पॉझिटिव्ह आहेत म्हणून काय केलं मध्ये प्लस साइन दिलं. 15 मधून जर 5 कॉमन काढला कॉमन काढतो म्हणजे डिवाइड करायचं असतं त्या 15 ला. 5 3 किती होतं साई 15 = 0. मग काय करायचं आता इथं पण
टू टर्म आल्यात, ही एक आहे ही एक आहे. त्याच्यात आपल्याला दिसतंय x+3 हा ब्रॅकेट काय आहे कॉमन आहे आणि तो कॉमन येतोच, कळलं का नाही आला तर काहीतरी मिस्टेक झाली म्हणायचं. तो ब्रॅकेट काय करायचं कॉमन काढायचा x+3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय करायचं त्यांचे जे कोएफिशियंट आहेत राहिलेल्या टर्म लिहायच्या. पहिले काय येतं x प्लस इकडे काय राहिले इथं +5 = 0. समजलं. आता दोन टर्मचं ज्या वेळेस मल्टिप्लिकेशन काय असतं 0 असतं त्यावेळेस एक टर्म काय असते 100% 0 असते. पण आपल्याला माहित नाही की हे 0 आहे का हे 0 आहे, तर इक्वेट करायचं कशाशी 0शी. देअरफॉर म्हणायचं x+3 = 0 और म्हणायचं काय दिसतंय x+5 = 0. देअरफॉर हे +3 इकडे ट्रान्सफर केलं तर काय होईल साहेब x = -3. समजलं साहेब. और हे +5 इकडे ट्रान्सफर केलं तर काय होतं -5. समजलं कळलं का नाही. हे आपलं काय सोल्युशन आहे. समजलं का नाही. x = -3 आणि x = -5. समजलं का नाही साहेब. तर असंच आपण काय करू सेकंड एक्झाम्पल सोडू. खूप इम्पॉर्टंट आहे, त्याला एक तर एक्झाम्पल असेल एक्झाम मध्ये बघा. x² - 15x + 54 = 0. साईडला काय करायचं रफ वर्क करायचं पेन्सिलने. मल्टी किती पाहिजे मल्टी म्हणजे मल्टिप्लिकेशन, कळलं किती पाहिजे हे मल्टिप्लिकेशन असतं. किती पाहिजे आपल्याला 54 आणि सम किती असते इथं मध्ये आहे तर -15 आहे सम, कळलं. तर सम = किती पाहिजे आपल्याला -15. समजतंय. मग कुठले दोन नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन 54 येईल आणि त्या दोन्ही नंबरची सम किती -15 येईल. आता लक्षात ठेवायचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे, दोन्ही नंबरचे साइन कसे आहेत सेमच आहेत. पण आपल्याला कन्फ्युजन आहे दोन्ही प्लस घ्यायचे का दोन्ही मायनस घ्यायचे. तर समचं साइन बघायचं कुठला आहे मायनस, म्हणजे जे दोन्ही नंबर घेणार आहे त्यांचे साइन कसे असणार आहे दोघांचे मायनस असणार आहेत. तर आता कुठलं येतं 54 कुठल्या टेबलमध्ये येतं 6 9 जा किती येतं 54 आणि दोघांचे साइन काय करायचे मायनस घ्यायचे. म्हणजे कुठले नंबर आले -6 आणि दुसरा कुठला आहे -9. 6 9 जा 54 आणि -6 -9 ची जर सम केली तर किती येते -15. तर इथं पुट करायची व्हॅल्यू. देअरफॉर x² - 6x - 9x + 54 = किती 0. फर्स्ट टू टर्मला अंडरलाईन करायची, सेकंड टू टर्मला. आता काय कॉमन निघतो पहिल्या टू टर्म मधून x ब्रॅकेट मध्ये काय आलं x - 6 घेतलं. मिडलचं साइन इथलं जे मायनस आहे ना त्याच्यासाठी ठेवायचं. आता 9x आणि 54 मधनं काय कॉमन निघतो 9 निघतो. किती 9. आता हे 9 मायनस काय होतं प्लसच येतं. 9x मधनं 9 कॉमन काढला तर राहिले किती फक्त x. मायनस प्लस काय होतं मायनस. 54 मधनं जर 9 कॉमन काढलं तर काय येतं 9 6 जा 54 = 0. दिसते का. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट काय आलाय कॉमन येतो, कळलं का नाही. तर तो काय करायचा इकडं बाहेर कॉमन काढायचा x - 6 आणि राहिलेलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकायचं. काय राहिले x - 9 = 0. परत दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन किती आले 0 आले. तर एक टर्म 100% काय असते 0 असते. तर आपल्याला माहित नाही कुठले, तर काय म्हणायचं आहे x - 6 = 0 और x - 9 = 0. आता देअरफॉर हे -6 आहे तिकडं ट्रान्सफर केलं तर काय होतं x = पॉझिटिव्ह होतं, कळलं. x = 6 और x = हे मायनस नाही ना तिकडे ट्रान्सफर केलं तर काय येतं पॉझिटिव्ह होतं, कळलं. हे काय आहेत आपले सोल्युशन आहे. समजलं का नाही. त्या असे टू मार्कचे खूप सिंपल एक्झाम्पल येते. तुम्हाला फक्त मल्टिप्लिकेशन किती पाहिजे सम किती पाहिजे असं स्प्लिट करता आलं पाहिजे. 3x + 5x किती येतं 8x येतं. -6x - 9x किती येतं -15x येतं. तर हे स्प्लिटिंग द मिडल टर्म पण म्हणलं जातं. अशा प्रकारचे टू मार्कचे एक तर एक्झाम्पल उद्याच्या एक्झाममध्ये येईल. तर तुम्ही ह्या टाईपच्या एक्झाम्पलची काय करा प्रॅक्टिस करा. आता आपण टू मार्कचा क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर 4. Complete the following activity to determine the nature of the roots of the quadratic equation 2x² - 5x + 3 = 0. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि नेचर ऑफ द रूट्स फाइंड आउट करायला सांगितले. आपल्याला माहित आहे की नेचर ऑफ द रूट्स तीन कंडिशन असतात. डेल्टा काय असतं फॉर्म्युला b² - 4ac. तो जर ग्रेटर दॅन 0 आला
तर काय म्हणायचं, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. जर डेल्टा इज इक्वल टू 0 आलं तर काय म्हणायचं, रूट्स आर रिअल अँड इक्वल. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली म्हणजे निगेटिव्ह आली तर काय म्हणायचं, रूट्स आर देर आर नो रिअल रूट्स. तर आता इथं बघायचं, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आपल्याला फक्त काय करायचं, फिल इन द ब्लँक्स लिहायचे असते. पण त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला हाय असं काय करायचं, आन्सर शीट मध्ये उतरून काढायचं. समजले, हाय असं इथून 2x² - 5x = 3 = 2x² - 5x + 3 = 0. हिअर a = आता त्यांनीच काय केलंय, क्वाड्रॅटिक स्टँडर्ड फॉर्मशी इक्वेट करून a ची व्हॅल्यू 2 लिहिली आहे, b ची -5 आणि c ची किती लिहिली आहे 3. त्यांनीच दिलेले आहे. नंतर यांनी काय केलं, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढलेली, तर b² - 4ac = आपल्याला फॉर्म्युला, आता b ची व्हॅल्यू किती आहे इथं 5. मग त्याचं काय करायचं, b चा स्क्वेअर आहे मग इथं -5 लिहायचं आणि ह्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. तुम्हाला फक्त असं एवढंच लिहायचं आहे तिथं, कळलं का नाही. आणि नंतर इथं बॉक्स टाकायचा म्हणजे त्यांना कळावं की हे तुमचा आन्सर आहे. नंतर -5 चा स्क्वेअर किती येतो, 25. तुम्हाला हे हाफ इथं 1 मार्क झाला तुमचा, हा हाफ मार्क 1 मार्क झाला. प्रत्येक फिल इन द ब्लँक्सला हाफ मार्क आहे. नंतर 25 - 24 किती आन्सर येतं, 25 - 24 किती आन्सर आलं, 1. ही जी व्हॅल्यू आहे 1 इथं टाकले की हे झालं तुमचा 1.5 मार्क. नंतर b² - 4ac हे जी व्हॅल्यू आलेली आहे 1 ते ग्रेटर दॅन काय आहे, 0 आहे. देअरफॉर द रूट्स आर काय असतील रे, रिअल अँड अनइक्वल. इथं एक लिहिलं की हा हाफ मार्क मिळतो, रिअल अँड म्हणायचं अनइक्वल. समजते साई, हे काय करायचे, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. तुम्हाला फक्त एवढं लिहिलं की 2 मार्क्स मिळतात. खूप सिंपल आहे, समजलं का नाही. तुम्हाला फक्त इथं फॉर्म्युल्यामध्ये b ची व्हॅल्यू -5 होती, b चा स्क्वेअर असल्यामुळे -5 चा स्क्वेअर, -5 चा स्क्वेअर इव्हन पॉवर असल्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह 25 होतं. 25 - 24 एवढं सिंपल करायचं, किती आन्सर आलं 1. ही जी व्हॅल्यू आहे ना ती काय ग्रेटर दॅन 0 आहे. तर आपण फॉर्म्युले बघितले होते, द रूट्स आर जर ग्रेटर दॅन 0 आली डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू तर रूट्स आर रिअल अँड काय म्हणायचं, अनइक्वल. सेम एक्झाम्पल आहे. आता काय करायचं, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. आता हे ऍक्टिव्हिटी नाही, हे काय होतं, ऍक्टिव्हिटी होती, फिल इन द ब्लँक्स करायचं होतं, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट 3x² - 5x + 7 = 0 असं दिलेलं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. खूप सिंपल आहे, आपल्याला सॉल्व करायचे. 2 मार्क्सला क्वेश्चन विचारते. सॉल्युशन कंपेअरिंग म्हणायचं, दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 3x² - 5x + 7 विथ काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0 से कंपेअर करायचं. a = x² चा कोएफिशिएंट a आहे, तिथे x² चा कोएफिशिएंट किती आहे 3, a ची व्हॅल्यू किती आली 3. नंतर x चा कोएफिशिएंट इथं b आहे, इथे x चा कोएफिशिएंट किती आहे, विथ साइन घ्यायचं -5 आहे, मग b = किती आलं -5. आणि तो कॉन्स्टंट c ची व्हॅल्यू इथे किती आहे 7 आहे, किती आहे 7 आहे. समजलं, ह्याला करायचं कंपेअर, = 0 ह्याला कंपेअर कशाशी करायचं त्याच्याशी, मग c किती आलं इथं 7 आहे. समजलं. मग डेल्टा डिस्क्रिमिनंट डेल्टा काय फॉर्म्युला असतो, b² - 4ac. विसरायचं नाही साई, समजतंय. आता b ची व्हॅल्यू किती आली इथं -5 ब्रॅकेट स्क्वेअर -4 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू किती आहे 3 राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहिली, मल्टिप्लिकेशन असते. c ची व्हॅल्यू किती आहे 7 आहे. समजलं. आता -5 चा स्क्वेअर किती येतो 25. आता 4 3 चा किती येतो 12 आणि 12 7 चा किती येतो 84. किती येतो हे 84. मग 25 - 84 केलं की किती आन्सर आलं -59. आता ही जी व्हॅल्यू आहे -59, हे जे डेल्टाची व्हॅल्यू आहे कशाची आहे, डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. हे काय आली निगेटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजे लेस दॅन काय आहे 0 आहे. आपण फॉर्म्युला बघितले होते, जर लेस दॅन 0 आलं तर नो रिअल रूट्स. मग काय लिहायचं, देअरफॉर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल म्हणायचं. समजलं. अशा प्रकारे हा 2 मार्कचा क्वेश्चन एक तर ऍक्टिव्हिटी बेसिन नाहीतर तुम्हाला असं सॉल्व करायचं असेल. समजलं. आता आपण काय करणार आहे, 3 मार्कचे क्वेश्चन बनणार आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 7x - 3 = 0 युजिंग फॉर्म्युला मेथड. सॉल्युशन कसं करायचं, तर दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते कंपेअर करायचं आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी. कंपेअरिंग x² - 7x - 3 = 0 विथ ax² + bx + c = 0. आणि काय करायचं, abc च्या व्हॅल्यू आपण राईट डाऊन करायचे. a ची व्हॅल्यू किती आहे, x² चा कोएफिशिएंट 1, b x चा कोएफिशिएंट b असतो, मग किती b = किती आलं -7.
आणि शेवटी कॉन्स्टंट सी असतो, सी ची व्हॅल्यू किती येतं -3. समजते? पहिल्यांदा x स्क्वेअर चा कोएफिशियंट a आहे, तिथं किती आहे 1 आहे, काय नसतो म्हणजे तो 1 असतो. नंतर x चा कोएफिशियंट तिथं b आहे, तिथं x चा कोएफिशियंट किती आहे -7 आहे, विथ साइन घ्यायचं आपल्याला b -7 आणि शेवटी किती आहे c ची व्हॅल्यू -3 कॉन्स्टंट. समजलं? नंतर b स्क्वेअर -4ac आपल्याला माहिती आहे पहिलं काय करायचं, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. का करायची फाइंड आउट? कारण ह्याच्यावरून आपल्याला काय होतं, डिस्क्रिमिनंट करतो की रिअल रूट्स आहेत का नाही, इक्वल येतील का अनइक्वल येतील. आणि नंतर जेव्हा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला यूज करतो तिथं सॉल्व करायच्या आधी सॉल्व केलं तर ते इझी पडतं. मग b स्क्वेअर -4ac फाइंड आउट करायचं इज इक्वल टू काय करायचं, b ची व्हॅल्यू किती आहे -7, काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, ती राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहायची. आणि c ची व्हॅल्यू किती आहे -3 राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहायची. -7 चा स्क्वेअर किती येतो 49. नंतर हे मायनस साइन मिळेल तर तसं ठेवलं, 4 1 चा 4, 4 3 चा किती येतं 12. पण हे मायनस साइन असल्यामुळे इथं काय येतं -12. नंतर काय करायचं, ते मायनस मायनस काय होतं साइन प्लस होतं. मग 49 प्लस 12 किती येतं 61. म्हणजे b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू किती आली 61. आता हे ग्रेटर दॅन 0 आहे म्हणलं की रूट्स कसे असतात रिअल अँड अनइक्वल. समजलं? मग आता काय करायचं, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला लिहायचा. आपल्याला तेच विचारले क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड यूज करायचे. तर x काय फॉर्म्युला असतोय -b प्लस मायनस सर्ट मध्ये b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. आता व्हॅल्यू पुट करायची, मायनस साइन ॲज इट इज. b ची व्हॅल्यू किती आलेली आहे -7. तर विसरायचं नाही, हे मायनस ऑलरेडी होतं आणि दुसरं -b ची व्हॅल्यू किती आहे -7 इथे लिहायची ब्राउन ब्रॅकेट मध्ये. नंतर प्लस मायनस सर्ट मध्ये b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेली आहे. असं सिंपल होतं जरा. मग ते किती आलं 61. 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग 2 इंटू किती करायचं सही 1 करायचं. समजलं? मग काय करायचं, हे मायनस मायनस काय होतं रे सही प्लस होतं. मग 7 प्लस मायनस रूट 61 आणि खाली 2 1 ला किती आलं 2 आलं. समजलं? आता काय करायचं, हे दोन रूट सेपरेट करायचे. एकदा प्लस साइन घ्यायचं मिडलला आणि एकदा काय करायचं मायनस. मग काय आलं x 7 प्लस रूट 61 अपॉन 2 और दुसरं काय मिळालं सोल्युशन x आता सेकंड साइन घ्यायचं मायनस घ्यायचं. x 7 मायनस रूट 61 अपॉन 2 आर द रूट्स ऑफ द काय म्हणायचं शेवटी आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. उद्या ह्या टाइपचं इक्वेशन विथ क्वाड्रॅटिक फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. खूप सिंपल आहे. पहिल्यांदा कंपॅरिझन करायचं, abc च्या व्हॅल्यू लिहायच्या, नंतर b स्क्वेअर -4ac काढायचं. आणि हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. x -b प्लस मायनस सर्ड मध्ये b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. ह्याच्यात व्हॅल्यू ठेवून फायनली काय करतात आपल्याला या पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्हचे दोन रूट मिळतात. शेवटी काय म्हणायचं आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. पण हा ऍक्टिव्हिटी बेस आहे म्हणजे तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं फिल इन द ब्लँक्स करायचे. आता इथं 6 फिल इन द ब्लँक्स दिसते. एव्हरी फिल इन द ब्लँक्स हे हाफ मार्कला आहे. बघा आता कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहे x स्क्वेअर -10x -24 0. हे दिलेले इक्वेशन आहे युजिंग फॉर्म्युला मेथड. हे सगळं त्यांनी दिलेलं आहे कंपेअर करून. व्हॅल्यू a ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, b ची किती आहे -10, c ची किती आहे -24, abc ची व्हॅल्यू. b स्क्वेअर -4ac हा फॉर्म्युला पण त्यांनी दिलेला आहे. आता इथं ब्रॅकेट दिलेला आहे, आपल्याला तिथं व्हॅल्यू द्यायची, हाफ मार्क मिळतो. आता इथं पहिला कशाचा स्क्वेअर होता साहेब b चा स्क्वेअर होता. b ची व्हॅल्यू किती आपली -10. तर इथं किती लिहायचं आहे -10 लिहायचं आणि ब्रॅकेटचा काय करायचा. खूप सिंपल असतं, कळलं का नाही? तुम्हाला काय जास्त डोकं पण लावायची गरज नाही. b चा स्क्वेअर आहे म्हणजे b ची व्हॅल्यू किती आहे -10 आणि त्याचा काय करायचं स्क्वेअर करायचा. असं लिहिलं की तुम्हाला हाफ मार्क मिळतो. नंतर पुढच्या स्टेपला काय करायचं हे सगळं त्यांनी दिलेलं आहे पुढच्या व्हॅल्यू ठेवून. -10 चा स्क्वेअर किती येतो इव्हन असल्यामुळे 100 येतो. किती येतो इव्हन पॉवर असल्यामुळे. निगेटिव्ह जरी असलं तर मायनस मायनस काय येतो प्लस. 10 चा स्क्वेअर किती येतो 100 प्लस 96. परत आता फक्त हे ऍडिशन केले की तुम्हाला नंतर आणखी हाफ मार्क मिळतो. 100 प्लस 96 किती 196. ह्याला काय करायचं बॉक्स टाकायचं. एक्झाम मध्ये हाय असं उतरून काढायचं इथून. समजलं का नाही? हे इक्वेशन लिहायचं आणि हे हाय असं उतरून काढायचं आणि जे तुम्ही आन्सर लिहिता त्याला काय करायचं बॉक्स टाकायचे. हे 196 आहे. आता काय करायचं फॉर्म्युला यूज केलेले x -b प्लस मायनस. आता तुम्ही हा फॉर्म्युला राईट सर्ट मध्ये काय असतं हा फॉर्म्युला माहिती आहे
बी मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac. समजलं? हा फॉर्म्युला माहित पाहिजे. हा फक्त फॉर्म्युला लिहिला की इथं परत हाफ मार्क मिळतो. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची. ऑलरेडी आपण काढलेली. किती आलेली? 196 व्हॅल्यू आलेली. राईट. समजलं? आता पुढच्या स्टेपला ह्या बाकीच्या व्हॅल्यू त्यांनी बी ची व्हॅल्यू ठेवली तर मायनस ॲज इट इज, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? -10. ते राऊंड ब्रॅकेट मध्ये दिलेले. आता मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. आपल्याला ते काय घेणं देणं नाही, ते हायचं लिहून काढायचे. फक्त आता फिलिंग 196 चा स्क्वेअर रूट किती येतं? तर ते येतं 14. किती येतं? 14 येतं. समजलं? आणि मग काय होतं? एकदा प्लस करायचं आणि एकदा काय करायचं? मायनस. आता त्यांनी आपल्याला फक्त इथे एवढीच फिलिंग ब्लँक्स करायची होती. राहिलेले उत्तर तर त्यांनी दिले x = 12 और x = -2. समजलं? असे एकदम सिंपल आहे. 6 फिलिंग ब्लँक्स केले की आपल्याला किती मार्क्स मिळणार आहे? 3 मार्क्स मिळणार आहे. हा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण हा जो चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ह्याच्यावरचे जेवढे काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत ते आपण सगळे पाहिलेले आहेत. तुम्ही ह्या एक्झाम्पलचे प्रॅक्टिस करा. ह्याच टाईपचे आणखी काही एक्झाम्पल्स असतील, समजा नवनीचं जे 21st आहे त्याच्यातनं, किंवा जे सॉलिड एक्झाम्पल आहेत मॅथ्स बुकमध्ये, ते तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा.